उज्जैन शहरातील एक साधी सकाळ. सूर्य उगवला होता, पण एका घरात मात्र काळोख दाटला होता. 8 वर्षांची एक लहान मुलगी हातात तिच्या वडिलांचा फोटो घेऊन रडत बसली होती. त्या डोळ्यात प्रश्न होता, आता पुढे काय? वडील होते पोलीस विभागात, कुटुंबासाठी ताकद, आधारस्तंभ, पण नशिबाने निर्दयी वळण घेतलं. एक दिवस अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्या हेड कॉन्स्टेबलचं निधन झालं. घरातल्या भिंतींवर अजून त्यांची गणवेशातली छायाचित्र टांगलेली होती. बूट अजून दारात ठेवलेले होते, पण घरात तोच माणूस नव्हता. आता या मुलींसमोर 2 रस्ते होते. पहिला रडत बसायचं, दुसरा वडिलांचा वारसा पुढे न्यायचा, आणि तिने दुसरा रस्ता निवडला. हो, ती मुलगी म्हणजे इच्छा रघुवंशी. वय फक्त 8 वर्ष, 4थीत शिकणारी. पण तिने जे पाऊल टाकलं ते ऐकून मोठ्यांनाही आश्चर्य वाटेल. इच्छाने थेट अर्ज केला पोलीस विभागात, बाबांच्या जागी मला नोकरी द्यावी. हा अर्ज समोर आला उज्जैनचे SP प्रदीप शर्मा यांच्यासमोर. ते प्रकरण वाचलं, डोळ्यातल्या त्या मुलीचं दुःख पाहिलं, आणि मग घडलं असं जे सहसा महिन्यानंतर होतं. फक्त 25 मिनिटात निर्णय झाला, अर्ज मंजूर झाला, आणि इच्छा रघुवंशी हिला देण्यात आलं जॉईनिंग लेटर. होय, आता ही लहान मुलगी झाली आहे बाल कॉन्स्टेबल. नियम असा आहे, जेव्हा एखाद्या पोलिसाचं अकाली निधन होतं तेव्हा त्याच्या अल्पवयीन मुलाला बालरक्षक म्हणून नियुक्ती दिली जाते. 8 वर्ष पूर्ण होईपर्यंत ती मुलं अभ्यास करत असतात, सोबतच विभागासाठी छोटी मोठी कामही शिकत असतात. या नियुक्तीमुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो, आणि त्या मुलाला पोलीस जवानाची शिस्त लहानपणापासूनच समजते. इच्छा आता दर महिन्याला 15,113 रुपयांचा पगार मिळवेल. आईला तिच्या वडिलांची पेन्शन मिळत राहील, आणि इच्छा 18 वर्षांची होऊन 10वी उत्तीर्ण झाल्यावरती कायमस्वरूपी कॉन्स्टेबल बनेल. SP प्रदीप शर्मा म्हणाले, अशा प्रकरणांमध्ये आमचं उद्दिष्ट फक्त एकच असतं, त्या कुटुंबाला तात्काळ आधार देणं. म्हणूनच इच्छाची नियुक्ती आम्ही अवघ्या 25 मिनिटात केली. इच्छा आज अजून शाळेत जाते, पण तिचं नाव आधीच पोलीस विभागाच्या यादीत झळकायला लागलं आहे. तिच्या लहान हातांवर अजून खेळण्यांची माती लागलेली आहे, पण तिच्या मनात आधीच पोलीस गणवेशाचं स्वप्न घट्ट झालं आहे. ही केवळ एका 8 वर्षाच्या मुलीची कथा नाही, तर ती वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेलं जबरदस्त धाडस आहे.